नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पांतर्गत मी आई म्हणजे सुचिता पालव तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते। आणि आज मी तुमच्यासाठी चटपटीत अशी एक डिश केलेली आहे। या डिशचं नाव आहे कोलंबी फ्राय किंवा कोलंबी पकोडा। तुम्ही पाहू शकता ही चटपटीत डिश। हा कोलंबी पकोडा आपण शेजवान चटणी किंवा ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण घेऊ शकतो। तुम्हाला सोबत हा कांदा लिंबू दिलेला आहे। आणि आता ही झणझणीत अशी डिश कशी केली त्याची आपण कृती पाहूया। आपल्याला या कोलंबीसाठी मॅरिनेशन करायचं आहे। तर इथे मी हा बोल घेतलाय आणि त्याच्यामध्ये हे 1 टेबलस्पून तेल घालते स्वयंपाकाचं। हा माझ्या हातात असलेला चमचा 1/2 टेबलस्पून असल्यामुळे मी 2 घातले। आता याच्यामध्ये मॅरिनेशनचं सामान ॲड करूया। सुरुवातीला कॉर्नफ्लोअर घालते मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ। कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता। 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतले। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। 1 चमचा मी आलं लसणीची पेस्ट घालते। 1 चमचा ग्रीन चटणी। या चटणीमध्ये मिरची, कोथिंबीर आणि पुदिना असे तीनही मिक्स केलेले आहे आणि फाईन अशी पेस्ट केलेली आहे। थोडी जास्त घालते। आता थोडीशी हळद घालते कारण कोलंबीला हळद लावलेली आहे आधी मी। हे 1 टेबलस्पून लाल तिखट घालते। हा अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालते। एक छोटासा अर्धा चमचा जिरं पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर। याच्यामध्ये थोडंसं त्या मॅरिनेशन पुरतं मीठ घालूया कारण कोलंबीला आपण मीठ लावलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या मॅरिनेशनमध्ये 2 चमचे आपण पाणी ॲड करूया, जास्त नकोय। आणि आता व्यवस्थित मिक्स करूया। आता हे मॅरिनेशन मस्त तयार झालेलं आहे। आणि इथे मी ही कोलंबी घेतलेली आहे मोठ्या आकाराची, स्वच्छ करून धुवून आणि त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून घेतले। हे पाहू शकता तुम्ही, त्याचा दोरा वगैरे व्यवस्थित काढून घेतलेला आहे। आता ही या मॅरिनेशनमध्ये मिक्स करूया कोलंबी। साधारणपणे 20 ते 25 कोलंबी आहेत। आणि आपण त्याला मॅरिनेशन लावून 15 मिनिटासाठी ठेवून देऊया। हे पहा, 15 मिनिटानंतर मस्तपैकी कोलंबी ही मॅरिनेट झालेली आहेत। आपण आता त्याला कोटिंग करायचं आहे। मी इथे रवा घेतला आहे। तुम्ही या रव्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा ब्रेड क्रम्स पण मिक्स करू शकता। आपण हे व्यवस्थित हा रवा याला कोट करून घेऊया। हे बघा, पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सगळी कोलंबी आपण रव्यामध्ये घोळवून घेऊया। हे पहा, सगळी कोलंबी मी रव्यामध्ये घोळवून घेतलेली आहे। आणि इकडे गॅस ऑन केला आहे, गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्या तव्यावर मी हे तेल घातलेलं आहे। तेल सगळ्या बाजूने पसरून घेतलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला ही कोलंबी ह्याच्यावर
शॅलो फ्राय करायचे आहेत. हे आपण अशी अरेंज करूया. आणि व्यवस्थित ही शॅलो फ्राय करून घेऊया. आता गॅस मी मंद ठेवला आहे. ही बघा कोलंबी व्यवस्थित अरेंज केलेली आहेत आणि साईडने मी हे तेल सोडते. आपल्याला तळायची नाही आहे, शॅलो फ्राय करायची आहे. त्यामुळे साईडने जेवढं लागेल तेवढं तेल सोडूया. आणि आता याच्यावर 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे. आता आपण झाकण काढून ही एका बाजूने कोलंबी झालेली आहे. आपण आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया. हे बघा एका बाजूने छान फ्राय झालेली आहे. हे पहा मंडळी, मस्तपैकी कोलंबी फ्राय आपली तयार झालेली आहे. तुम्ही त्याला कोलंबी पकोडा पण म्हणू शकता. आणि इतकी छान लागतात ही झणझणीत, चमचमीत, चटपटीत अशी ही कोलंबी फ्राय डिश आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी स्वतः करून बघा, त्याचा आस्वाद घ्या आणि लाईक्स, कमेंट, शेअरिंगच्या माध्यमातून या आईला कळवा. आणि एक विनंती की अशा झणझणीत, चटपटीत अशा रेसिपींसाठी आईची शाळा हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, धन्यवाद.